आमचे भाऊसाहेब चौधरी, सौ मिनल गजानन पाटील, बाळासाहेब देशमुख, त्याचबरोबर गजानन पाटील या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन। याच्या अगोदर 3 जनसंपर्क कार्यालयाचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं, पण गजानन हे असं वाटतं विधानसभाचं कार्यालय मोठं कार्यालय, टेम्पररी नको। हा, पर टेम्पररी कार्यालय नको, परमनंट पाहिजे। कारण की आता एकदा शाखा उघडली, कार्यालय उघडलं की त्या कार्यालयाच्या माध्यमाने लोकांची सेवा जी आहे ही सतत होत राहायला पाहिजे। हे तिथे मागे बघ लोक बसले, सगळे जरा बाजूला झाले की त्यांना दिसेल। सगळ्या लाडक्या बहिणी बसल्यात मागे कधीपासून। आता तू मध्ये आला रे कॅमेरामॅन, अशा खाली। आणि सगळे लोक जे आहेत मोठ्या, खूप उशीर झालेला आहे तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित राहिला। नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त काल उत्तर महाराष्ट्र आणि आज इथे मराठवाड्यामध्ये प्रचार करत असताना शिवसेनेला मोठा प्रतिसाद जो हा मिळताना दिसतोय। सगळ्या सभा ज्या आहेत, ज्या मोठ्या संख्येमध्ये लोक त्या सभेला उपस्थित राहत आहेत। शिंदे साहेबांवरचा विश्वास, शिवसेनेवरचा विश्वास हा दिवसेंदिवस जो आहे वाढत चाललेला आहे। कारण की शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत सरकार कसं पोहोचेल, योजना कशा पोहोचतील याच्यासाठी केलेलं काम। आणि या नांदेड शहरामध्ये सगळेच आमदार जे आहेत या सगळ्या आमदारांच्या माध्यमाने आणि कल्याणकरजींचा हा मतदारसंघ बरोबर, त्यांच्या माध्यमाने आलेला इथे निधी, मला वाटत नाही कल्याणकरजी तुमच्यापेक्षा जास्त निधी कुठल्या आमदाराला भेटला असेल। आणि आपण देखील कल्याणकरांना या विधानसभेमध्ये निवडून दिलं। मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम साहेबांच्या माध्यमाने झालं। आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची कामं जी आहेत ही सुरू आहे। योजना असतील, कामं असतील, आता निवडणुका आहेत। या निवडणुकीमध्ये आम्ही सगळीकडे जात असताना लोकांच्या एक वेगळ्या अपेक्षा ज्या आहेत त्या शिवसेनेकडून आहेत, शिंदे साहेबांकडून आहेत। म्हणून लोक सभेला 3-3 तास, 2-2, 4-4 तास जे आहेत हे तेवढ्याच गर्दीने कोणी जे आहे सभेमधून हलत नाही। एक वेगळा प्रत्यय जो आहे हा प्रत्येक सभेमधून येतो। जशा विधानसभेमध्ये लोकांची गर्दी व्हायची तशीच गर्दी जी आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील होते। कारण की विधानसभेमध्ये त्या 2.5 वर्षामध्ये जे काम झालं त्याच्यामुळे विधानसभेमध्ये मोठं यश मिळालं। आणि आता तसंच यश जे आहे ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पण मिळेल। आणि येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील 100% जे आहे हे शिवसेनेला मोठं यश मिळेल। कारण की एवढी सगळी कामं जी आहेत ही कामं झालेली आहेत आणि भविष्यामध्ये अजून चांगली कामं जी आहेत ही शिवसेनेला करायची आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील, आता तर आपल्या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा आम्ही आपल्या समोर येऊ, पण तरी देखील म्हणजे स्वतः आश्वासनं घेऊन नाही, ठोस कामं घेऊन। आणि याच्या अगोदर देखील कल्याणकरांच्या माध्यमाने, हेमंत पाटीलजींच्या माध्यमाने मोठी कामं जी आहेत ती ऑलरेडी झालेली आहेत। जास्त आता बोलणार नाही कारण की वेळेची देखील मर्यादा आहे। तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप मी धन्यवाद देतो। मिनल गजानन पाटील असेल या तरुणाला देखील खूप खूप मी इथे शुभेच्छा देतो की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमाने चांगली कामं जी आहेत ही लोकांची येणाऱ्या काळामध्ये जे आहेत होत राहतील। सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you.